हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10 मराठी अक्षर भारती त्यातील तिसरा पाठ शाल। आज आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, उत्तरे लिहा। पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकांनी पाठात केलेला उल्लेख। काय उल्लेख केला होता? पुलकित शाल। त्यानंतर आहे 2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राग जाधव। त्यानंतर आहे पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी। त्यानंतर आहे सभा संमेलन गाजवणारे कवी नारायण सुर्वे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शालीचे पाठात असलेले विविध उपयोग लिहा। शालीचे उपयोग सन्मानासाठी, उभेसाठी, शोभेसाठी, पोटासाठी, गौरवासाठी। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील प्रसंगी लेखकांनी केलेली कृती लिहा। त्यानंतर आहे, एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते। उत्तर आहे, लेखकांनी बाईला हाक मारून खिडकीतून शाल व 5-50 रुपयाच्या नोटा दिल्या। त्यानंतर आहे, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसलेले पाहिले। उत्तर आहे, लेखकांनी त्याला आपल्या जवळील 2 शाली दिल्या। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कारणे शोधून लिहा। एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण उत्तर आहे, त्यामागे लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती। शिवाय त्या शालीच्या उभेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती। त्यानंतर आहे, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण उत्तर आहे, ते स्वभावानेच शालीन होते। त्यानंतर आहे, लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण उत्तर आहे, सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शाल जग गमावून बसण्याचा मोठा धोका त्यात असतो। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा। लेखकांनी भूषवलेली पदे। विश्वकोशाचे अध्यक्ष, 2004 सालाच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा। पहिला आहे, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या। माणुसकी। खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते। नम्रता। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या। उदारता। त्यानंतर 7वा प्रश्न आहे, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। जवळपास, जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाच, पाजळ इत्यादी। त्यानंतर आहे, उलट तपासणी। उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात इत्यादी। त्यानंतर 8वा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा। त्यानंतर पहिला प्रश्न आहे, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे, तर अहोरात्रीचा समानार्थी शब्द असतो रात्रंदिवस। मग वाक्य कसं येईल? नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे। त्यानंतर आहे, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। मग कसं येईल बघा, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद निमुळत्या प्रवाहावर होत्या। त्यानंतर आहे, मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्रांकडे ठेवले। मग आता निकटवर्तीचं कसं येईल? मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले। निकटवर्ती म्हणजे जवळच्या। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। मग बघा, पुलांनी दिलेल्या शालीला लेखकांनी कोणते नाव दिले आहे? प्रश्न तयार झाला की नाही? लेखकांनी सुटकेसमधील कोणती शाल काढली? लेखकांनी खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले। या घटनेची ऊब कोणत्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती? त्यानंतर 10वा प्रश्न आहे, शालींपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते, त्याप्रमाणे ता, वव, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेले भाववाचक नामे लिहा। तर ताचं कसं येईल? मधुरता, सुंदरता। त्वचं कसं येईल? मृदुत्व, कर्तृत्व। आळूचं कसं येईल? दयाळू, मायाळू। आणि पणाचं कसं येईल? प्रामाणिकपणा, खरेपणा। त्यानंतर 11वा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा। लेखक सुंदर लेखन करतात। इथे आपल्याला लेखक शब्दाला अधोरेखित केलेले आहे। मग कसं येईल? लेखिका सुंदर लेखन करतात। त्यानंतर आहे, तो मुलगा गरिबांना मदत करतो। मुलगा या शब्दाला अधोरेखित केलेले आहे। मग कसं येईल? ती मुलगी गरिबांना मदत करते। त्यानंतर 12वा प्रश्न आहे, स्वमत। शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर आहे, शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरितात्मक आहे। आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना, आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो। त्यातून त्या व्यक्तीमधील असलेले गुण दिसून येते, तो म्हणजे शालीनता, नम्रता।
व्यक्तीचे चरित्र हे शालीमध्येच दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले आहे. चरित्राचे एक अंग आहे शालीनता, आणि म्हणून मला वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चरितात्मक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भिक्षेकरांनी केलेले शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर आहे मानवाच्या 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकरांकडे या 3ही गोष्टी नाहीत. निवारा म्हणजे राहायला घर नाही, म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्यांनी त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील 1 नाही तर 2 शाली दिल्या. पण 2 दिवसांपासून भुकेला असलेल्या भिक्षेकरांनी शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. म्हणून श्रीमंत असो की गरीब, त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल, पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे. आणि त्यामुळे भिक्षेकरांनी शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली, हे माझ्या मते योग्यच आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहे तशा तुमच्या आवडत्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. इथे तुम्ही तुमच्या भावना देखील लिहू शकता किंवा इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, तुम्ही ते देखील लिहू शकता. मग उत्तर बघा. आमचे एकत्र कुटुंब, 15 जणांचा हसता खेळता परिवार. कुटुंब प्रमुख आजी आजोबा, नंतर आई बाबा, काका काकी, भाऊ बहीण. लहानपणी आजीनी माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्याची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही शरीराने, पण गोधडीच्या स्वरूपात आजी ती सतत माझ्या सोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडवावीशी वाटत नाही. हां, आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरणांचा वास येतो, तो भाग वेगळा. पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. तर अशा प्रकारे आज आपण शाल या पाठाचा स्वाध्याय बघितला. इफ यू लाईक दिस व्हिडिओ then please like, subscribe, share and also don't forget to comment. Thanks for watching.